इतके देश फिरून आल्यानंतर जेव्हा आपल्या देशाची परिस्थिती उलट्या दिशेने जाताना दिसते ना, अधोगतीकडे जाताना दिसते ना, तेव्हा त्रास होतो की आपण आज सगळ्या याचे गुंड, मवाली, तडीपार, रेपिस्ट सगळ्यांना आता जे संरक्षण मिळत आहे, जे सगळे राजकारणात येत आहेत, बघून असं वाटतं काय दिशा देणार आहेत ते आपल्या देशाला आणि कुठच्या दिशेने आपण जातोय. कशावर सिरियस विचार नाही, काही नाही, काही नाही. पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे गजा मारण्यासारख्या गुंडाच्या पत्नीला तिकीट दिलं जातं ऑफिशियली, म्हणजे राष्ट्रवादीचं 3 जणांना दिली आहेत त्यांनी. आंदेकरांच्या पण आंदेकर पण आहेत आणि भाजपनी चोरगेंना पण दिलंय. तर ते म्हणजे हे कोण आहेत, तर ते चोरगे म्हणजे एक्स्टॉर्शनिस्ट आहेत आणि ते त्यांच्या टोळ्या आहेत. अशा लोकांना तुम्ही देता, त्या आंदेकरांच्या वगैरे पण. म्हणजे अशा लोकांना तिकीटं देण्याची पाळी का यावी? आता जर एखादा व्यक्ती ते जेलमध्ये आहेत त्या दोन्ही बायका, आणि मला एक कळत नाही की नगरसेवकाचं काम काय असतं की पाणी पुरवठा, गटार साफ करणं, म्हणजे स्वच्छता व्यवस्थापन म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, हे करणं एका नगरसेवकाचं काम असतं. हे जेलमध्ये बसून पाणी पुरवठा होतोय की नाही कसं बघणार आहेत? म्हणजे काय लॉजिक आहे हे देण्यामध्ये, मला नाही कळत आहे. पण होत आहे. आणि का होत आहे उत्तर नाही आहे. आपण कोणालाच काही प्रश्न विचारू शकत नाही आहे. सगळी सिस्टम सडली आहे. पोलीस म्हणा, ब्युरोक्रेसी म्हणा, सगळी म्हणा, आणि आता तर ज्युडिशरीपर्यंत यायला लागले. त्यामुळे मला असं वाटतं काय करायचं या देशाला आता, जोपर्यंत काहीतरी फार मोठी क्रांती होत नाही, जोपर्यंत म्हणजे मला तर वाटलं प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला जाऊन भेटू की तुम्ही देशाला काय दिशा देतायत याचा काही विचार केलाय का, की व्हॉट आर यू डुईंग टू युअर कंट्री. यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस.